ए शीतल, ए शीतल थांब की. ए शीतल, अगं कुठं चाललीस? आजाला रंग लावणार राहीस ना? रंग तर मी लावणारच आहे. मग का आलीस? आजीला रंग लावायला. हा, मला आता कळलं. काय? तू चिडल्यास म्हणले तो सत्ता बाहेर येईल, मग त्याला आपण पकडायचा आणि कलर लावायचा. कसली हुशार आहेस ना तू माझ्या गत. हे असं काही नाही. हा, मग कस? आजा घरात नाही. अगं मग कुठं गेलाय? ते काय मला माहित नाही, पण तो घरात नाही. अगं तो घरातच लपून बसलाय. मला फुल कॉन्फिडन्स आहे. उबलाक हरबास की किती रंगवशील. होली आणि हे नरसाळ्या मला रंगवत बसण्यापेक्षा जावा त्या आजाला रंग लावा. अरे तू घरातनं बाहेरच येईना ना. का मग काढा की त्याला बाहेर. येईना ना त्यो. हे शितले म्हणजे तू बी अजून त्याला रंग लावला नाही व्हय? नाही ना, ऍलर्जी म्हणून कुठं तर लपून बसलाय. ते अगं गंडवतोय तो तुला शितले. मला नाही वाटत आजा तुझ्याकडनं आज रंग लावून घेतोय म्हणून. इक्या, मी रंग लावणार म्हणल्यावर मी रंग लावणारच. मग अशा हार म्हणून कशाला आलेस माघारी? शितले तुझ्या जागी जर मी असतो का नाही तर आजाला घरात घुसून रंग लावला असता. अय बेट्या, त्या आज्याच्या घरात ती मामी हुंबऱ्यावर बसल्या गस्त घालत. अरे बॉर्डर क्रॉस करणं मुश्किल झालंय ना. हार मग सर्जिकल स्ट्राईक करा की. म्हणजे घरात घुसून रंग लावायचा. चला आपण घरात घुसून रंग लावू. चल. इक्या, आजा घरात नाही. मग कुठे? ते काय मला माहित नाही, पण तो घरात नाही नक्की. तुला कोणी सांगितलंय? आजा मला सकाळी म्हणला होता मी गावणार नाही, आणि काल म्हणला होता मी घरातच बसणार आहे, बाहेरच येणार नाही. अगं मग घरात आहे म्हणायचं सोडून नाही काय म्हणतेस? आजा घरात थांबला तर आपण घरात घुसणार हे त्याला माहितीये. हा, आणि जर का तो घरात थांबणार असता ना तर त्यानं काहीतरी वेगळं कारण दिलं असतं. म्हणजे मी कुठं तर बाहेर चाललोय का असं काय तर. म्हणजे तो माझी दिशाभूल करतोय. अरे हा, आम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवले हे. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आमचं विद्यार्थ्यांवर लेक्चर चालू होतं का नाही, त्यात सांगितलं होतं कधी पण दुश्मनाला चुकीची माहिती द्यायची आणि त्याला गाफील ठेवायचा. म्हणजे युद्धाचं फॉर्म्युला तो आमच्या वापरतोय काय? तो जरी फौजी असला ना तरी मी फौजीची होणारी बायको एवढं लक्षात ठेव. कुठं बी लपुती त्याला तर मी शोधून काढतच असते. तिथले अगं शीतल थांब की, आम्ही बी येतो. इतक्या चल यस्मिन चल, सगळी फौजच आपण शीतलच्या मागणं घेऊन जाऊ. उसे जाने दे अकेले, कुछ मिशन में फौज नहीं लगती. हा बराबरच बोलतीये. नमस्कार VIP. काय स्वागताला उभे आहेत काय आमच्या? मी कशाला तुमच्या स्वागताला थांबू? मग काय येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याकडनं वर्गणी गोळा करताय काय? सॉरी सॉरी जोकिंग बर का. काय रंग नाही खेळला का? आमच्या अजिंक्यांना रंगाची अलर्जी आहे. तुमच्या अजिंक्यनं कवापासून रंगाची अलर्जी झाली? हा, अहो लहानपणी तर सगळ्यांना पुढं असायची रंग खेळायला. वय पण आता झाली अलर्जी. त्यांना रंगाची अलर्जी झाली, मग तुम्ही का खेळत नाही? आमचा अजिंक्य नाहीत खेळत ना म्हणून. टॅलेंट सी दॅट्स कॉल्ड ट्रू लव्ह. आमचं जाऊ द्या, तुम्ही का नाही खेळला? ते भैयानी आज पण केलाय. पण कसला पण? शीतल रंग लावल्याशिवाय दुसऱ्या कोणाकडून रंग लावून घेणार नाहीत भैया आज. हा, बर, म्हणजे शीतल असं तुम्हाला रस्त्यातून रंग लावणार आहे का? आता मी काय म्हणते, जावा तिला भेटा आणि म्हणा लावू बाई मला रंग. अहो भेटायचं तर आहेच. काय आम्ही घरी पण गेलो होतो, पण आम्ही घरी जायला आणि ती बाहेर पडायला गाठ पडली. आमच्या समोरनं गेली
पण आम्हाला कळलं नाही. अख्खा गाव पालता घातला, कुठं नाही दिसली. तुम्हाला दिसली का? वय मगाशीच भेटली कुठं? आमच्या घरी. घरी कशाला? आमच्या अजिंक्यांना रंग लावायला आली होती. लावला का मग अजिंक्यनं रंग? नाही म्हणजे अजिंक्य घरात नाहीत. मग आता शीतल कुठे? वाट बघून बघून वैतागून गेली. घरीच गेली असणार. ठीक आहे, मी डायरेक्ट घरीच जातो त्याच्या. चला रे. तुझा नंबर असा मूर्खासारखा शिकलीच्या माग माग फिरत बसलास ना तरी ती तुझ्या हाताला नाही लागणार. आणि जवळ ती तुझ्या हाताला लागत नाही तर माझा जीव टांगणीला लागणार. शितली शोधायला घरी गेली असेल. अरे पण मी गावतोय कोणाला? अरे कोण आहे आपण? फौजी. शितले? तुला काय वाटलं तू माझ्यापासून लपू शकतोस होय? शीतल पवार आहे आपण. एकदा का चॅलेंज घेतलं ना की घेतलं. अगं पण मी कुठं चॅलेंज दिले तुला? नाही. पण मी तर घेतलं होतं की. आणि काय रे काय म्हणला होतास? हा मी कुणाला गावणार नाही असं म्हणलं होतं. काढलं का नाही शोधून? शितले, मला रंगाची अलर्जी सांगतोय. आणि मी जर का रंग लावला नाही ना की मला अलर्जी होती. नाही शितले, शितले शितले अगं ऐक ना. शितले थांब इथंच. शितले कुठं पळतेस? भैया, शीतल वहिनी घरी नाहीये. घरी पण नाही. अरे मग गेली कुठं? हा होली है. कोण आहे जर्मलचं भांड? रावल्या रंग लावायचा नाही. का? एकदाच सांगतोय, रंग लावायचा नाही. राहून दे, माझं मी लावतो. होली है. आईला एवढं काय होतं रंग लावलं म्हणून? जाऊन दे. होली है. शितले, तुला एकदा सांगितलं कळत नाही का? नाही कळत. अगं नको लाव रंग. असं कसं नको लावा? रंग तर मी लावतच असती. शितले वय, आता मी गावतो बघ तुला. ये शितले. शितले सांगतो तुला पळू नको म्हणून. बघू शितले तू रंग. शितले नाही शितले. शितले शितले चिटिंग आहे का ही? प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतंय. थांब तो तर गाव. शितले थांब. शितले आता कुठं जाशील? हा लय मस्ती ना तुझ्या अंगात. मग तुला कोणी सांगितलेलं नाटक करायला? काय नाटक काय? मला अलर्जी तर आहे. तर काय तर आता तुला सोडतो का बघ. चितले चितले
काय झालं काय झालं हा काय झालं अरे लाजा कशा वाटत नाही काय झालं म्हणून विचारायला तोंड रगून आलेत नुसती माकड शीतल कुठे कोणी लक्ष ठेवायचं मी का तुम्ही हा अरे सूर्ज कोणी ठेवायचं सॉरी भैया नुसतं सॉरी म्हटलं की विषय संपला आहे ना हा सॉरी म्हटलं की विषय संपला शीतल कुठे कुठे शीतल माहित नाही भैया माहित नाही मग काय माहिती तुला काय माहिती तुला आज कुठे माहितीये दोघं भेटले का नाही माहितीये काय करतात त्याला कुठं असतील सोबत कोण आहे का नाही काय माहिती तुला ओढ असा बी तुझा काय उपयोगच नाही हे तर माहिती का नाही तुला माहिती का नाही युजलेस युजलेस अहो भैया सूर्या दिवसभर आपल्या बरोबरच होता की ए मला शानपणा शिकवायचा नाही टॅलेंट लायकीत राहा आईला तुमच्यावर विश्वास ठेवून चूक झाली माझी ती नवीन पोरं मी कामाला आणली होती का नाही वरतोंड करून ज्या काय बोलला काय बोलला हे ऑगस्ट टिकते माझी ऑगस्ट टिकते ते म्हणालो आता की एक चान्स द्या म्हणून ते म्हणलं एक चान्स द्या म्हणून म्हणलं होतं ना मग काय झालं सॉरी भैया अरे तुझं सॉरी घाल रे चुलीत मला आत्ताच्या माहिती पाहिजे तो चाच्या सोबत कुठेतरी बाहेर गेलाय तिकडे जमानव त्याला असा बी त्याचा काहीच उपयोग नाही टॅलेंट अख्खं गाव पालता घातलं रे पण शीतल कुठंच नाही दिसली ही दोघं भेटली तर नसतील ना नाही ना भैया तुम्ही विचार करताय तसं काय नाही होणार आणि त्या जयश्रीचं बोलणं मानाव घेऊ नका आणि ती म्हणलीच की अजिंक्यला रंगाची अलर्जी आहे मग ते दोघं रंग नाही खेळणार हा तसं असेल तर बरंच आहे पण जर का तसं नसेल आजा हे आजा अरे काय झाले हसायला काय नाही काय झालं नाही म्हणून हसतोस वय ते रावल्या रावल्याचं काय अगं काय बी करत असतो उगाच ते आठवलं अरे मग असं का बसला तिथं असं म्हणजे अरे असं म्हणजे रंग न काढता का बसलाय जा की आवर जा हा हा काय जा वर जा जयडे जयडे ए जयडे जयडे काय ग अगं आजल तेवढं पाणी काढून दे जा की काढते जा मला बादली नाही उचलायची काय हो अजिंक्य तुम्ही तर सकाळी म्हणलं की तुम्हाला रंगाची अलर्जी आहे हा हायच की मग आता कसा रंग लावलाय शितली काय शानी आहे बे. तिनं लावला होय रंग तुला हा म्हणजे ते रावल्याने की सगळ्यांनीच लावला की शितलीनच रंग लावला असेल तुला अरे दुपारी आली होती घरी दंगा करत होती सगळी तिला तर काय अक्कलच नाही आता अक्कल नसेल काय झालं त्यात अजिंक्यना नाही आवडत तर नाही लावायचं ना अजिंक्य तुम्ही आवरा कोण म्हणतं का आवडत नाही त्याला रंग उगाच नाटक करतोय करत असतील नाटक पण त्यांना नाही आवडत तर नाही लावायचं ना मग पण एवढं कळायला अक्कल पाहिजे ना अगा सण वारायचे रे पण काय बी म्हणजे रे मांडलं पाहिजे बघ शितलीला
अगं ह्यो कुठल्या कोपऱ्यात लपून बसला होता तिथं शोधून काढलं तिनं. पण ह्यो घरात नाही हे तिला कसं कळलं ग? नाही म्हणजे ती हुशारच आहे पहिल्यापासून. जीजे चल जेवायला. अजिंक्य नाव देत. अजिंक्य तुम्ही आवरा, मी बाकीच्यांना जेवायला वाढते. अगं तू पण घ्यायचं जीवन. नाही नको, आपण एकत्रच बसू. आवरा तुम्ही. बर जीजीला घेऊन जा. वय चल. शितले काय झालं? सॉरी. का? तुला अलर्जी असताना बी मी तुला रंग लावला म्हणून. अगं मला काय अलर्जी नाही, मी उगाच म्हणलं होतं. पण तुला रंग आवडत नसेल म्हणून तू असं म्हणलं असशील ना. अगं तसं काय नाही. तू पुस आधी. पण खरंच सॉरी, मी उगाच ते चॅलेंज घेऊन तुला रंग लावला. चुकलं माझं. अगं ठीक आहे, एवढं काय झालंच नाहीये. म्हणजे तू माझ्यावर चिडला नाहीस होय? नाही शितले, तुझ्यावर चिडू शकतो का मी? म्हणजे तू मला माफ केलंस? अगं चिडलोच नाही तर माफ काय करायचंय? म्हणजे मी तुला रंग लावला याचा तुला राग आला नाही वे? नक्की? वय नक्की. शितले काय झालं? इकडे बघ. ए काय झालं तर? शितले आता तू गेलीस, सोडणारच नाही बघ तुला. मी बी तुला सोडणार नाही.